9 पदं आहेत याच्यामध्ये. तर हे जे काही 309 पदं आहेत आणि जे आता TCS जी परीक्षा घेत आहे तलाठ्याची, तर याचा सिलेबस म्हणजे यांचा जो काही सिलेबस दिलेला आहे तलाठ्याचा, प्लस हे जे काही सहकार आयुक्तालयाचे पदं आलेले आहेत, सहकार अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, वरिष्ठ लिपिक, तर या पदांचा आणि जे काही तलाठी पदं आहेत तर यांचा सिलेबस एकच आहे. त्याच्यामुळं परीक्षा TCS घेणार तलाठ्याचे सुद्धा, सहकार आयुक्त यांची जी काही पदं आहेत वेगवेगळे याची सुद्धा परीक्षा कोण घेणार आहे? TCSच घेणार आहे. म्हणजे सेम आहे, अलग लक्षात. त्याच्यामुळं फॉर्म भरून आपल्याला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. तर जे काही सहकार आयुक्त आहे याचा जर तुम्ही पदाचा जर विचार केला, म्हणजे याचं वेतन श्रेणीचा जर विचार केला, तर आताचे जे आपण STI PSI वगैरे ह्या पदं बघत आहे, तर त्या पदाचा जो काही पेमेंट आहे तोच पेमेंट इथं याला लागू होतो. म्हणजे एकच परीक्षा आणि डायरेक्ट ते वेतन श्रेणी आपल्याला भेटू शकते. तर आता हे बघा, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाचा सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग आहे आणि या विभागाअंतर्गत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे हे सध्या कार्यालय पुण्याला आहे. आणि याचे काही विभागीय कार्यालय आहेत, जे काही आपले विभाग येतं या वेगवेगळ्या विभागामध्ये सुद्धा याचे कार्यालय आहेत. तर पुणे कार्यालय आणि त्याचं विभागीय कार्यालय अशा 2 ठिकाणच्या याच्यात जागा आलेल्या आहेत. मग याच्यात पद कोणकोणते आहेत आपल्याला बघायचं आहे. तर याच्यात पद आहेत, तर पद याच्यामध्ये जर आपण विचार केला तर सहकार अधिकारी श्रेणी 1, सहकार अधिकारी श्रेणी 2, त्याच्यानंतर लेखापरीक्षक श्रेणी 2, सहाय्यक सहकारी अधिकारी व वरिष्ठ लिपिक, यालाच बघा सहाय्यक सहकारी अधिकारी आणि यालाच वरिष्ठ लिपिक असं म्हटलं आहे. त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक म्हणजे जे शॉर्ट हँड आपण म्हणतो, शॉर्ट हँड, त्यांच्यासाठी सुद्धा हे पद आहेत. निम्म्य श्रेणी लघुलेखक, टंकलेखक या संवर्गातील म्हणजे जवळपास आपण बघितले तर जवळपास आपण 5 ते 6 संवर्गातील पद हे भरण्यात येणार आहेत. मग हे पद परीक्षा कोण घेणार? TCS घेणार. तलाठ्याची कोण घेणार? TCS घेणार. वनरक्षकची कोण घेणार? TCS घेणार. तर या परीक्षेच्याच पॅटर्न नुसार ही परीक्षा होईल, अलग लक्षात. मग यामध्ये जे आपण विचार केला तर याच्यामध्ये जे पुणे, तर पुण्यामध्ये बघा ते जे काही कार्यालय आहेत याचे सुद्धा पद आहेत आणि तिथे विभागीय कार्यालयामध्ये सुद्धा पुणे येते, त्याचे सुद्धा इथं पद आहेत. त्याच्या जर नंतर आपण विचार केला, मुंबई झालं, कोकण विभाग म्हणजे याच्यात नाशिक झालं, पुणे झालं, कोल्हापूर झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, लातूर, अमरावती, नागपूर, यामध्ये हे सर्व पद भरणार आहेत. आता याचं जे काही आहे तर ही याची वेबसाईटची लिंक दिलेली आहे, www.stps सहकार आयुक्तालय महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. पद भरण्यासाठीची लिंक 7/7/2003 म्हणजे आजपासून ती उपलब्ध झाली आहे. तर याचा पिरियड जो आहे हा 7/7/2023 ते 21/7/2023 पर्यंत हे फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरता येतील. ओके, आता आपण याच्यामध्ये काय बघणार आहोत की याच्यात कोणकोणत्या विभागात किती पदं दिले, सिलेबस काय आहे, बुक लिस्ट कोणती आपल्याला वापरायची आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही वेतन श्रेणी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला बघायचं. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बुक लिस्ट, कारण जे आपण आता TCSनं जे काही मागच्या आता जवळपास 40 पेपर घेतलेले आहेत याचा जर आपण विचार केला तर नेमकं कुठून हे आपल्याला करायला पाहिजे याच्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा. ओके, तर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सगळ्यात प्रथम सबस्क्राईब करून घ्या, कारण मी की आता TCS पॅटर्नच GSचा मराठी इंग्लिश आपलं इंग्लिश याचे सगळे व्हिडिओ मी आता घेऊन येत आहेत. म्हणजे प्रत्येक एक सपोज इतिहास असेल तर इतिहासावर कसे प्रश्न विचारलेले आहेत, जिओग्राफीवर कसे प्रश्न विचारले आहेत, तुमचे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी, भारताच्या आर्थिक पाहणीवर कसे प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्याला समोर विचारू शकतात. हे तलाठी याच्या हिशोबाने सुद्धा आपल्याला बघायचं. सहकार आयुक्त म्हणजे याचे जे काही पद आले यानं सुद्धा या हिशोबाने सुद्धा आपल्याला ते बघायचे आहे. त्याच्यात जवळपास जर आपण बघितलं तर याच्यात सहकार अधिकारी श्रेणी 1, सहकार अधिकारी श्रेणी 2, सहाय्यक सहकार अधिकारी व वरिष्ठ लिपिक, त्याच्यानंतर निम्मे श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि लिपिक ह्या सगळ्या पदांच्या इथं जागा आहेत. तर हे आयुक्तालय कुठं आहे? सगळ्यात प्रथम पुण्याला आहे. तर याच्यात पुण्याच्या म्हणजे जे आयुक्तालयाच्या एक वेगळ्या जागेला आलेल्या आहेत आणि हे जे काही विभागीय हे तर त्याच्या सुद्धा पुण्याच्या वेगळ्या झाल्या आहेत. त्याच्यामुळे पुण्याच्या जागा ह्या खूप जास्त आहेत. आता वेतन श्रेणी जर बघितलं आपण तर ते PSI STI वगैरे करतो आपण, तीच वेतन श्रेणी इथं लागूले आली, अलग लक्षात. तीच वेतन श्रेणी जवळपास आपला 35,000 आपण तिकडे बघतो आणि इथं तुम्हाला 38,600 पर्यंत इथं यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे बघा, सहकारी अधिकारी किंवा सहकार अधिकारी श्रेणी 1 मध्ये जर विचार केला 38,600 तर 1,22,800 रुपयापर्यंत समोर ते तुम्हाला वाढू शकते.
त्याच्यानंतर सहकारी अधिकार श्रेणी 2 मध्ये 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन श्रेणी आहे. म्हणजे बाकीच्या MPSCच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने एक सरळ सेवा परीक्षा आहे आणि जर आपण या पदावर जर लागलो तर आपल्याला तेवढे वेतन श्रेणी याच्यात भेटणार आहे. त्याच्यानंतर लेखा परीक्षक श्रेणी 35,400 ते 1,12,400. सहाय्यक सहकारी अधिकारी यालाच वरिष्ठ लिपिक म्हटलेले आहे. तर वरिष्ठ लिपिकाची आपल्याला माहिती आहे 25,500 तर जवळपास 81,100 एवढी वेतन श्रेणी आहे. उच्च श्रेणी लघुलेखक शॉर्ट हँड्स वाले तर ही तर खूपच इथं दिलेली आहे. जवळपास 41,800 ते 1,32,300 एवढी वेतन श्रेणी दिली. म्हणजे जर वेतन श्रेणीचा विचार केला तर ही वेतन श्रेणी खूप आहे. त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक 38,600 ते 1,22,800 आणि लघु टंकलेखक याचे 25,500 तर 81,100 ह्या वेतन श्रेणी आहेत. म्हणजे वेतन श्रेणीचा विचार केला तर यांनी वेतन श्रेणी सुद्धा खूप छान आहे सरळ सेवा पदाचा विचार करता. अलग लक्षात. नेक्स्ट हे की याचा सिलेबस काय आहे सर. तर सिलेबस आपल्याला माहिती आहे जे सध्या आपण सगळ्याच परीक्षांना कॉमन सिलेबस आहे. त्याच्यामध्ये मराठी कॉमन आहे, इंग्रजी कॉमन आहे, सामान्य ज्ञान कॉमन आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 4 सब्जेक्ट याच्यामध्ये राहणार आहेत. तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर सहकार अधिकारी श्रेणी 1, सहकार अधिकारी श्रेणी 2, लेखा परीक्षक, सहाय्यक सहकारी अधिकारी, वरिष्ठ लिपिक या सर्व पदांसाठी एकच सिलेबस आहे. जवळपास या विषयावरील प्रश्न करता 25 म्हणजे 50 गुण. म्हणजे काय रे 50 गुण म्हणजे 25 प्रश्न लक्षात घ्यायचे आपल्याला. 25 जो काही सध्या TCSचा पॅटर्न चालू आहे तर तोच 25 प्रश्न आपल्याला राहणार आहेत. म्हणजे 100 प्रश्न आणि 200 गुण याच्यामध्ये राहणार आहे. टाइम आपल्याला माहिती आहे 2 घंटे राहणार आहे. आता इथं बघा मान्य विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील. तथापि मराठी आणि इंग्रजी या विषयाचा प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा राहील तो 12वीचा राहील. अलग लक्षात. हे मराठी आणि इंग्रजीचा 12वीचा राहील आणि बाकी दोन्ही जे आहेत ते विद्यापीठाचा राहील. आता याच्यामध्ये एक उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक लघुलेखक याच्यासाठी सुद्धा बघा मराठी इंग्लिश बौद्धिक चाचणी या प्रत्येकी किती गुण ठेवले 30 गुण ठेवून म्हणजे 30 म्हणजे 15 प्रश्न. आले का लक्षात. इथं थोडा चेंज आहे. अलग लक्षात. उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, टंकलेखक याच्यासाठी थोडा चेंज आहे. यांनी इथं 15 ठेवून एकूण 60 प्रश्नांची 120 गुणांची परीक्षा केली. म्हणजे इथं 15 चित्रे बा 15चा आहे. तिथं 15 म्हणजे इथं आणि खूपच कमी इथं ठेवले. पेमेंट खूप जास्त आहे उच्च श्रेणी लघुलेखकला. तर इथं 60 प्रश्न राहतील. किती राहतील. फक्त 60 प्रश्न राहतील. म्हणजे एक प्रश्न किती महत्वाचा आहे हे आपल्याला ठरवेल. तसंही तलाठ्यासाठी ज्याला एका प्रश्नाचं महत्व कळेल तोच तलाठी सिलेक्ट होईल. त्याच पद्धतीने ही परीक्षा आहे. ज्याला एका फॉर एक्झाम्पल आपण जर विचार करत असो जीएसचा प्राचीनचे काही क्वेश्चन्स येतात. जवळपास 2-3 प्रश्न असतात. आपण म्हणू जीएसचे कशाला 2-3 प्राचीन इतिहास वाचायचा 2-3 प्रश्न नाही. मला सगळंच करावं लागेल. 100 पैकी 100 मार्काचंही करावं लागेल. तेव्हा कुठं आपण 80-85 पर्यंत 90 पर्यंत तिथं जाऊ. ओके. तर इथं मात्र इथं 25 आहेत. मात्र इथं 15 क्वेश्चन्स दिलेले आहेत. एकूण 80 गुणांची व्यावसायिक चाचणी स्वतंत्रपणे घेण्यात येईल. तर यांची इथं एक 8 हे शॉर्ट हँड्स आपल्याला माहिती लागते. तर ती जी काही तर हे 60 हे व्हावं लागले आणि हे 80 गुणांची एक व्यावसायिक चाचणी स्वतंत्रपणे ते घेतील. इथं जे दर्जा दिलेला आहे तर हा शालांत म्हणजे 10वीचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामुळे इथं शॉर्ट हँड्स वाल्याला या गोष्टीची माहिती आपल्याला माहिती आहे. त्यांना माहिती असेलच ऑलरेडी. तर हे 80 गुणांची व्यावसायिक चाचणी स्वतंत्रपणे तिथं घेण्यात येईल. नेक्स्ट हे की याचे शैक्षणिक अर्हता काय म्हणजे कोण याला इलिजिबल असू शकतो. तर माझं म्हणणं आहे सगळेच याला इलिजिबल आहेत. फक्त काय कारण विज्ञान आलं म्हटल्यावर सगळेच आलेले आहेत. बघा सहकार अधिकारी श्रेणी 1 मध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला झालं अर्थशास्त्र. पण कला म्हणजे तुमचा आर्ट असेल पण त्याच्यात अर्थशास्त्र हा विषय पाहिजे. त्याच्यानंतर वाणिज्य कॉमर्स असणं गरजेचं आहे. कॉमर्समध्ये डिग्री. विज्ञान सायन्समध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. सायन्सवाले सुद्धा हे फॉर्म फिलअप लॉ वाले सुद्धा हे फॉर्म फिलअप करू शकतील आणि कृषी ऍग्रिकल्चर वाले सुद्धा हा फॉर्म फिलअप करू शकतील. अलग लक्षात. म्हणजे सर्वच याला इलिजिबल राहतील. याच्यामध्ये एक सांगितलं पदवी किमान द्वितीय श्रेणीतील आय थिंक सगळ्यांकडे मिनिमम क्लास 2 जे आपण द्वितीय श्रेणी मानतो याच्यातले सगळ्यांकडे डिग्री असतील ते या सहकार श्रेणी 1 या पदासाठी ह्या असतील 1 साठी. आणि सहकार श्रेणी 2 याच्यामध्ये काय फरक आहे तर याच्यात मान्यता विद्यापीठाची कला अर्थशास्त्रासह वाणिज्य विज्ञान विधी कृषी पदवी उत्तीर्ण मग याच्यात त्यांनी किमान दर्जा दिला नाही का बा द्वितीय श्रेणीतील पाहिजेत काहीच नाहीये. ज्याच्याकडे द्वितीय श्रेणीतील नसतील तर ते सहकार अधिकारी श्रेणी 2 साठी अप्लाय करू शकतील. त्याच्यानंतर लेखा परीक्षक श्रेणी 2 याच्या सुद्धा दिलं आहे. याच्यात वाणिज्य शाखेसाठी आहेत.
त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक जर बघितलं तर मान्यता विद्यापीठाचे म्हणजे मान्यता विद्यापीठाचे कला वाणिज्य कृषी शास्त्रातील पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. वरिष्ठ लिपिक किंवा सहाय्यक सहकारी अधिकारी. ओके. नेक्स्ट आहे उच्च श्रेणी लघुलेखक. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. आणि हा स्पीड जे शॉर्ट हँडचा स्पीड आहे 120 अलग लक्षात, तर हा स्पीड सुद्धा आपल्याला हे करावं लागेल. निम्न श्रेणी लघुलेखक मध्ये माध्यमिक म्हणजे 12वी, इथं काही ग्रॅज्युएशन सांगितलं नाहीये, पण हा स्पीड तुम्हाला शॉर्ट हँडचा असणं गरजेचं आहे. इथं लघु टंकलेखक मध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दिलेला आहे आणि 80 आणि इकडे 40 असे यांनी स्पीड दिलेला आहे. तो स्पीड गरजेचा असणं आपल्याला महत्वाचं आहे जर आपल्याला या पदासाठी एलिजिबल व्हायचं असेल तर. नेक्स्ट आता बघा याचे पद जे वेगवेगळे विभागीय आयुक्त विभागीय याचे ऑफिस येतं, त्या ऑफिसमध्ये कुठं कुठं किती किती पदं येतं. तर सहकारी अधिकारी श्रेणी 1 पुण्याचा जर विचार केला तर 5 पदं येतं. सहकारी अधिकारी श्रेणी 1 2 पदं. सहकारी अधिकारी सहाय्यक सहकारी अधिकारी व लिपिक 14 पदं येतं. निम्न श्रेणी लघुलेखकची 2 पदं आहेत. आणि ही जे पदं आहेत हे पुण्याच्या आयुक्त जे काही पुण्याचं आयुक्तालय सहकार आयुक्तालय व निबंधक हे पुण्याची इथं याचं ऑफिस आहे, तर या ऑफिस मधली हे पदं आहेत. तर याच्यामध्ये वरिष्ठ लिपिकाची 19 पदं आहेत. उच्च श्रेणी लघुलेखक 3 पदं आहेत. निम्न श्रेणी लघुलेखक 6 पदं आहेत. लघुलेखक 1 पद आहे. म्हणजे जर विचार केला आपण तर पुण्यामध्ये जास्तीत जास्त वॅकन्सी आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मुंबईमध्ये जर बघितलं येतं मुंबईमध्ये तर याच्यामध्ये 4 पदं येतं. त्याच्यानंतर श्रेणी 2 चे 7 पदं येतात. वरिष्ठ लिपिकचे 13. आणि कोकण प्रशासन विभागामध्ये जर बघितलं तर 5 पदं श्रेणी 1 चे. त्याच्यानंतर 8 पदं श्रेणी 2 चे. सहाय्यक सहकारी अधिकाऱ्याचे 13 पदं आणि लघुलेखकचे 1 पद आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरचा जर विचार केला आपण तर कोल्हापूरचं इथं जे पद दिले आहेत इथं 13 पदं वरिष्ठ लिपिकचे यांनी दिलेले आहेत. अलग लक्षात म्हणजे इथं 13 पदं हे दिलेले आहेत. वरिष्ठ सहकारी अधिकारी श्रेणी 1 श्रेणी 2 याचे सुद्धा यांनी पदं दिलेले आहेत. निम्न श्रेणीचे 3 पदं दिलेले आहेत. नाशिकचा जर विचार केला आपण तर नाशिकचे 6 पदं आहेत सहकार अधिकाऱ्याचे. त्याच्यानंतर सहकारी अधिकारी श्रेणी 2 चे 6 पदं. सहाय्यकचे 20 पदं म्हणजे वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक सहकार्याचे नाशिकमध्ये. निम्न श्रेणी लघुलेखक 3 पदं. लघुलेखक 1 पदं आणि लेखापरीक्षकचे 7 पदं आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आपण जर विचार केला तर 4 पदं आहेत श्रेणी 1 चे. श्रेणी 2 चे 5 पदं आहेत. सहाय्यक सहकारी अधिकाऱ्याचे 12 पदं येतं आणि त्या निम्न श्रेणीचे 2 पदं येतं आणि लघुलेखकचे 1 पद आहे. नेक्स्ट लातूरमध्ये जर विचार केला 2 पदं येतं श्रेणी 1. श्रेणी 2 चे 7 पदं येतं. लिपिकचे 18 पदं येतं आणि निम्न श्रेणी लघुलेखकचे 2 पदं येतं आणि लघुलेखकचे 1 पद येतं. अमरावतीचा जर विचार केला तर 5 पदं येतं श्रेणी 1 चे आणि श्रेणी 2 चे 12 पदं येतं म्हणजे चांगले पद येतं अमरावतीमध्ये सुद्धा. सहाय्यक सहकारी अधिकाऱ्याचे 18 पदं येतं. निम्न श्रेणी लघुलेखक 2 पदं येतं आणि लघुलेखकचं 1 पद येतं. त्याच्यानंतर नागपूरचे इथं श्रेणी 1 चा जर विचार केला तर 3 पदं येतं. श्रेणी 2 चा विचार जर केला आपण तर 2 पदं आहेत. लिपिकचे 22 पदं येतं म्हणजे हे भरपूर पदं झाले तिथं. लिपिक वरिष्ठ लिपिक म्हणजे सहाय्यक सहकारी अधिकारी त्यालाच वरिष्ठ लिपिक नाव दिले 22 पदं येतं. त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखकचे 5 पदं आहेत आणि लघुलेखकचे 2 पदं आहेत. तर हे झालेले आहेत सगळे पदं आणि आपल्याला तुम्हाला कोणत्या भागामध्ये टाकायचं आहे तुम्ही ते विचार करू शकता. आता बुक लिस्ट कॉमन आहे जी की तुम्ही सध्या वापरत आहात. सगळ्यात पहिले TCSचे मागील सर्व क्वेश्चन्स पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यांना एक आपल्याला अंदाज येऊन जाईल की आपल्याला नेमके कोणकोणत्या सब्जेक्टला जास्त फोकस करणं गरजेचं आहे. जर आपण मागचे 40 क्वेश्चनचा जर विचार केला तर मराठी आपण GS जर आपण सपोज बघितलं तर GS मध्ये ज्यावेळेस ते 25 प्रश्न विचारतात तर त्यावेळेस महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये समाज सुधारक झालंय. त्याच्यानंतर तुमचा भारताचा इतिहास भारताचा प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास अलग लक्षात याच्यावर 2-3 प्रश्न आलेले आहेत. महाराष्ट्राच्या जर विचार केला तर याच्या समाज सुधारकावर प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल जगाच्या भूगोलवर नाही तर महाराष्ट्राच्या भारताच्या भूगोलवर आहेत. त्यात सुद्धा महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्त प्रश्न आहेत. नद्यांवर प्रश्न आहेत. अर्थशास्त्रांवर प्रश्न येतात. त्याच्यावर बँकेवर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे हे आपल्याला पॅटर्न याचा समजून घ्यावा लागेल अलग लक्षात. कारण GS आवाका खूप जास्त आहे. पण GS असा विषय आहे की तोच तुम्हाला डिसाइडिंग फॅक्टर ठरेल. ओके. मराठीचं तर आपल्याला माहिती आहे. मराठीमध्ये जर विचार केला आपण तर मराठीमध्ये मोरा वाळंबे सरांचं बुक्स त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदे सरांचं बुक्स. इंग्लिशमध्ये जर केलं तर बाळासाहेब शिंदे सरांचं बुक करू शकता. त्याच्यानंतर MJ शेख सरांचं बुक्स आहेत. त्याच्यानंतर लुसंटचं एक बुक्स आहे. तर हे बुक्स आपण कोणताही एक बुक्स आपण करू शकतो. पण मॅक्झिमम हे करायच्या आधी आपल्याला
प्रिव्हियस क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागते. रिझनिंग आणि मॅथचा जर विचार केला तर त्याच्यात एमपीएससी टाईप सारखे काही त्यांनी प्रश्न विचारलेले येतात. रिझनिंगचे जास्त प्रश्न येतात, मॅथचे थोडे कमी प्रश्न येतात. म्हणजे तुम्हाला वेळ सुद्धा आहे 2 तास, त्याच्यामुळे ते प्रश्न सॉल्व्ह करायला त्याचा प्रत्येक पॅटर्न माहिती करून घ्यायचा. आणि येतं रिझनिंग आणि मॅथचा विचार केला तर सचिन ढवळे सरांचे बुक्स आहेत मार्केटमधलं, अजूनही बुक्स आहेत बरेच. कोणतेही एक बुक घेऊन स्टडी केल्यापेक्षा हे विचारत टीसीएस पॅटर्न काय आहे, हे काय विचारत आहे, नेमकं कोणकोणता आपल्याला याच्यावर फोकस करत आहे ते करणं खूप गरजेचं आहे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. त्याच्यात मी याची डिटेल PDF तुम्हाला देईल. काही जर प्रॉब्लेम आला तर आपण इथं आहेत, मला तुम्ही कॉल करू शकता. ओके.